बदलापूर शहराच्या वतीने नगरपालिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याबरोबर एक सामंजस्य करार करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने हरित बदलापूरचा एक हरित आराखडा तयार करण्यासाठी 2035 यानुसार या सामंजस्य कराराला एक स्वरूप देण्यात आलेलं आहे। या कराराबाबत संपूर्ण माहिती देण्यासाठी माननीय नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आज या ठिकाणी आहेत आणि या कराराबाबत 17 जुलै 2026 रोजी हा करार कोकण कृषी विद्यापीठ दापोली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी करण्यात आला। या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर संजय भावे सर, त्यांची संपूर्ण टीम, त्याचप्रमाणे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आदरणीय रुचिता घोरपडे व सर्व सभापती नगरसेवक यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला। या करारासंबंधात सर्व माहिती सन्माननीय नगराध्यक्षा आपणास देत आहे। नमस्कार। कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्याबरोबर कुळगाव बदलापूर नगर परिषदेने एक सामंजस्य करार केलेला आहे। हरित बदलापूर या संकल्पनेच्या आधारावर हा करार करण्यात आलेला आहे। हरित बदलापूर विकास आराखडा 2035 असं ह्याचं हेडिंग असणार आहे। कुळगाव बदलापूर नगर परिषदेने पर्यावरण संवर्धन, शाश्वत नागरी विकास आणि भावी पिढ्यांसाठी निरोगी शहर उभारण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला असून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्यासोबत शहराच्या सर्वांगीण हरित विकासासाठी सामंजस्य करार म्हणजेच MOU केला आहे। हा करार केवळ वृक्ष लागवडीपुरता मर्यादित नसून पुढील 10 वर्षांसाठी संपूर्ण शहराचा शास्त्रीय, तांत्रिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून हरित बदलापूर विकास आराखडा 2035 तयार करण्याचा व्यापक उपक्रम आहे। या सामंजस्य कराराअंतर्गत पुढील प्रमुख बाबींवर काम करण्यात येणार आहे। कुळगाव बदलापूर शहराचा पुढील 10 वर्षाचा सर्वसमावेशक हरित विकास आराखडा तयार करणे, प्रत्येक प्रभागाला स्वतंत्र हरित विकास आराखडा तयार करणे, शहरातील जैवविविधतेचा वैज्ञानिक अभ्यास करणे, शहरातील विद्यमान वृक्षांची नोंद, संरक्षण व शास्त्रीय पद्धतीने संगोपन करणे, भारतीय व स्थानिक वृक्ष प्रजातींच्या लागवडीस प्राधान्य देणे, मोठ्या प्रमाणात शहरी जंगले, ऑक्सिजन पार्क, जैवविविधता उद्याने आणि हरित पट्टे विकसित करणे, शहरातील प्रदूषणाचे वैज्ञानिक विश्लेषण करून ते कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचविणे, शहरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि उष्णतेचा परिणाम कमी करण्यासाठी वैज्ञानिक नियोजन करणे, हवामान बदल लक्षात घेऊन पर्यावरणपूरक विकास धोरण तयार करणे, वृक्ष संवर्धन, जलसंवर्धन, मृदसंवर्धन आणि पर्यावरण शिक्षणाबाबत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे, आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, संशोधन, प्रशिक्षण, वृक्ष प्रजातींची निवड व वैज्ञानिक सहकार्य डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत उपलब्ध करून देणे, तयार करण्यात आलेला सविस्तर अहवाल महाराष्ट्र शासनाकडे सादर करून विविध राज्य व केंद्र शासन योजनांमधून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करणे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी नगर परिषदेच्या अर्थसंकल्पातील उपलब्ध निधींबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या विविध पर्यावरण, नगर विकास, वन, हवामान बदल, जैवविविधता व शाश्वत विकास योजनांमधून निधी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे शासकीय कृषी विद्यापीठ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी शहराचा वैज्ञानिक हरित विकास आराखडा तयार करण्यासाठी अशा स्वरूपाचा व्यापक सामंजस्य करार करण्याचा हा देशातील पहिल्याच उपक्रमांपैकी एक असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। हा उपक्रम इतर नगर परिषदांसाठीही आदर्श ठरेल। महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील कायदेशीर आधार, महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत, औद्योगिक नगर अधिनियम 1965 अंतर्गत नगर परिषदेला सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण संरक्षण, उद्याने, वृक्ष संवर्धन, सार्वजनिक जागांचे सुशोभीकरण, शाश्वत नागरी विकास, नागरिकांच्या जीवनमानातील सुधारणा तसेच विकास आराखड्याच्या अनुषंगाने विविध तज्ञ संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि शासनाच्या विभागांशी समन्वय साधून कार्य करण्याचे अधिकार व कर्तव्य प्रदान करण्यात आलेली आहेत।
त्याच अनुषंगाने हा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. नागरिकांना आव्हान आहे, हरित बदलापूर ही एक केवळ नगर परिषदेची योजना नसून ती संपूर्ण शहराची लोकचळवळ आहे. प्रत्येक नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, व्यापारी, औद्योगिक संस्था, सामाजिक संघटना आणि पर्यावरण प्रेमींनी या उपक्रमात सहभागी नोंदवावा. वृक्षांचे संगोपन करावे. बदलापूरला महाराष्ट्रातील सर्वात हरित, स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक शहर बनवण्याच्या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. हरित बदलापूर हे केवळ स्वप्न नसून वैज्ञानिक नियोजन, लोकसहभाग आणि शासन, विद्यापीठ, नगर परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकार होणारा एक विकासाचा नवा आदर्श ठरेल. पुढील पिढ्यांना निरोगी, हरित आणि समृद्ध बदलापूर देणे हीच या ऐतिहासिक उपक्रमामागील प्रेरणा आहे. थँक्यू.